एका क्षणासाठी, फक्त काही मिनिटांसाठी मारेकऱ्यांनी आपलं मन बदललं होतं। त्यांनी ठरवलं होतं की ते हत्या करणार नाहीत। राजा रघुवंशीचा जीव कदाचित वाचला असता। हनीमूनवर गेलेल्या एका तरुणाची निर्गुण हत्या टळली असती, पण मग त्याच्याच पत्नीने सोनम रघुवंशीने ऐनवेळी डोकं चालवलं। आपल्याच पतीच्या खिशातून पैसे काढले आणि मारेकऱ्यांना पुन्हा एकदा हत्या करण्यासाठी तयार केलं। होय, तुम्ही बरोबर ऐकलं। शिलाँग हनीमून मर्डर मिस्ट्रीमध्ये आता रोज नवनवीन अंगावर शहर आणणारे आणि मानवी क्रूरतेची परिसीमा गाठणारे खुलासे होत आहेत। ज्या सोनमला एक पीडित अपहरण झालेली मुलगी समजलं जात होतं, तिचा या हत्येमागील खरा, थंड डोक्याचा आणि अत्यंत क्रूर चेहरा आता समोर आला आहे। पतीच्या हत्येचा कट लग्नाच्या अवघ्या 5व्या दिवशी कसा रचला गेला? घटनेच्या दिवशी त्या मेघालयाच्या दुर्गम डोंगराळ भागात नेमकं काय घडलं? आणि मारेकऱ्यांनी नकार दिल्यानंतर सोनमने असं काय केलं की त्यांनी आपला विचार बदलला आणि राजाचा जीव घेतला? आज आपण राजा रघुवंशीच्या हत्येच्या त्या शेवटच्या काही क्षणांची आणि त्यामागे रचलेल्या अत्यंत थंड डोक्याच्या कटाची संपूर्ण कहाणी तपशीलवार पाहूया। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। या संपूर्ण घटनाची मुळं रुजलेली होती सोनमच्या लग्नाआधीपासूनच। मिळालेल्या माहितीनुसार शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सोनम तिच्या वडिलांच्याच कंपनीत कामाला लागली। ती तिथे HR प्रमुख म्हणून काम पाहत होती आणि याच कंपनीत राज कुशवाह नावाचा एक तरुण मॅनेजर म्हणून कामाला होता। काही वृत्तांनुसार सोनमचा प्लायवूडचा व्यवसाय होता आणि राज तिथे बिलिंगचं काम करायचा असंही म्हटलं जातं। पण एक गोष्ट स्पष्ट होते की दोघे एकत्र काम करत होते आणि तिथेच या दोघांची भेट झाली, ओळख वाढली आणि हळूहळू त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे राज कुशवाह हा सोनमपेक्षा 5 वर्षांनी लहान होता, तरी दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते। आणि यातील सर्वात धक्कादायक आणि विश्वासघातकी भाग म्हणजे सोनम आणि राजा रघुवंशी यांच्या लग्नात तिचा प्रियकर राज कुशवाह देखील उपस्थित होता। विचार करा, ज्या व्यक्तीसोबत मिळून ती आपल्या होणाऱ्या पतीच्या हत्येचा कट रचत होती किंवा भविष्यात रचणार होती, तोच व्यक्ती तिच्या लग्नात हजर होता। कदाचित तिच्या बाजूला उभा राहून हसत असेल, फोटो काढत असेल। यापेक्षा मोठा विश्वासघात तो काय असू शकतो? सोनमचे वडील तर या सगळ्या प्रकाराबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ होते। त्यांच्या म्हणण्यानुसार राज कुशवाह माझ्या कंपनीत कर्मचारी आहे, तो दररोज ड्युटीसाठी येत असे। हे त्याचं काम असूच शकत नाही। एका बापाला आपली मुलगी आणि आपलाच कर्मचारी आपल्याच पाठीमागे इतका मोठा कट रचत आहे, याचा साधा सुगावाही लागला नाही, याची आता जोरदार चर्चा होताना दिसत आहे। पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार सोनमने आपल्या पतीच्या म्हणजेच राजा रघुवंशीच्या हत्येचा कट लग्नानंतर अवघ्या 5व्या दिवशीच रचला होता। म्हणजे तिने राजासोबत लग्नाच्या आणाभाका घेतल्या, त्याच्यासोबत नव्या आयुष्याची सुरुवात केली आणि 5च दिवसात त्याला संपवण्याची योजना देखील आखली। यासाठी तिने आपल्या काही शाळकरी मित्रांची एका कॅफेत भेट घेतली होती। तिथेच राजाच्या हत्येचं संपूर्ण प्लॅनिंग तयार करण्यात आलं। या कटात तिचा प्रियकर राज कुशवाह याने आपले मित्र आकाश राजपूत, आनंद कुरुमी आणि विशाल चौहान यांना सामील करून घेतलं। या मित्रांना या कामासाठी सोनमने आर्थिक मदत तसेच नोकरीचं आमिष दाखवलं होतं, असंही तपासात उघड झालं आहे। लग्नानंतर राजाच्या हत्येचं काम पूर्ण करायचं होतं, त्यासाठी चांगली योजना आखणं गरजेचं होतं। हनीमूनच्या गोंडस नावाखाली ही योजना पूर्ण करण्याचं सोनमनं ठरवलं असावं। त्यासाठी सोनमनं अत्यंत विचार करून आपली चाल निवडली। हनीमूनच्या नावाखाली हा कट पूर्णत्वास नेण्यासाठी तिला एक चांगल्या ठिकाणाची गरज होती। अखेर तिने मेघालयाची निसर्गरम्य आणि दुर्गम भूमी आपलं काम फत्ते करण्यासाठी निवडली। सोनमच्या डोक्यात काय विचार चालू होते याची पुसटशी कल्पना देखील राजाला नव्हती। लग्नानंतर तो आपल्या हनीमूनची आणि फिरायला जाण्याची स्वप्न रंगवत होता। अखेर दोघे हनीमूनसाठी शिलाँगला रवाना झाले। त्यानंतर जे काही घटनाक्रम घडले ते तुम्हा आम्हाला सर्वांना चक्रावणारे आहे। त्या दुर्दैवी दिवशी म्हणजेच 23 मे रोजी सोनमने फोटोशूट करण्याच्या बहाण्याने राजाला शिलाँगच्या जवळ असलेल्या कोरसा नावाच्या एका डोंगराळ आणि निर्जन परिसरात नेलं। तिथे लोकांची वर्दळ खूप कमी होती आणि त्यांचा कट पूर्णत्वास नेण्यासाठी ती जागा अगदी योग्य होती।
तिथे पोहोचल्यावर योजनेनुसार सुपारी घेतलेले तीनही मारेकरी पर्यटक असल्याची बतावणी करत त्यांच्यामध्ये मिसळले। मेघालयात हिंदी बोलणारे लोक भेटल्याने राजालाही आनंद झाला आणि तो त्यांच्याशी सहजपणे गप्पा मारू लागला। त्याला कल्पनाही नव्हती की तो आपल्याच मारेकऱ्यांशी बोलतोय। टेकडी चढत असताना सोनमने हुशारीने थकल्याचा बहाणा केला। ती हळूहळू चालत राजा आणि त्या तिघांच्या मागे राहिली, जेणेकरून ती त्यांच्यापासून सुरक्षित अंतरावर राहील आणि तिच्यावर कोणताही संशय येणार नाही। एका निर्जन ठिकाणी पोहोचल्यावर या कथानकात सोनमला एक अनपेक्षित नसलेलं वळण आलं। मारेकऱ्यांनी अचानक सोनमशी संवाद साधला आणि आम्ही हत्या करणार नाही असं तिला स्पष्ट सांगितलं। मारेकऱ्यांनी अचानक हात वर केल्यानं सोनमला मोठा धक्का बसला। एवढ्या प्रयत्नांनी केलेलं प्लॅनिंग वाया जाताना पाहून सोनमला काय करावं सुचलं नाही। मात्र पतीला संपवण्याचा विडा उचललेली सोनम अशी थोडीच गप्प बसणार होती। राजकुशवाहसाठी ती पतीचा जीव घेण्यासाठी तयार झाली होती। अखेर कट उधळला जाणार नाही याची सोनमनं पुरेपूर काळजी घेतली। तिनं एक असं पाऊल उचललं ज्यामुळं मारेकऱ्यांचं पुन्हा एकदा मन परिवर्तन झालं। राजाचा जीव वाचवण्याची एक मोठी संधी आली होती, मात्र सोनमच्या चालीपुढं ती संधी चालली गेली। सोनमने हार मानली नाही। मारेकऱ्यांनी नकार देताच ती बिथरली, पण तिने लगेच स्वतःला सावरलं। तिने अत्यंत थंड डोक्याने एक क्रूर चाल खेळली। तिने मारेकऱ्यांना तात्काळ 20 लाख रुपयांची नवीन ऑफर दिली आणि आपला शब्द खरा आहे हे पटवून देण्यासाठी तिने जे केलं ते ऐकून कोणाचंही रक्त गोठेल। तिने आपल्याच पतीच्या राजा रघुवंशीच्या खिशातून 15,000 रुपये काढले आणि ते पैसे ॲडव्हान्स म्हणून त्या मारेकऱ्यांच्या हातात ठेवले। पतीच्या पैशांनी त्याच्याच हत्येची ही सुपारी दिली जात होती। शिलाँगच्या घनदाट जंगलात क्रूर डाव शिजत होता। पैशांच्या लालसेने मारेकऱ्यांचं मत परिवर्तन झालं। ज्यांनी काही क्षणांपूर्वी हत्या करण्यासाठी नकार दिला होता ते आता पुन्हा एकदा राजाचा जीव घेण्यासाठी तयार झाले। थोडं पुढे गेल्यावर एक अत्यंत निर्जन जागा पाहून सोनमने ओरडून मारेकऱ्यांना इशारा दिला, सिग्नल दिला। तिचा सिग्नल मिळताच राजासोबत मैत्रीचं नाटक करणाऱ्या त्या तिघांनी आपल्यासोबत आणलेली धारदार हत्यारं बाहेर काढली आणि काही काळाच्या आत राजावर हल्ला चढवला। हा हल्ला इतका अचानक होता की राजाला स्वतःचा बचाव करण्याची संधीच मिळाली नाही। हल्लेखोरांनी एकाएकी चढवलेल्या क्रूर हल्ल्यात राजाचा मृत्यू झाला। त्यानंतर त्याचा मृतदेह जवळच्या दरीत फेकून देण्यात आला। आपलं काम फत्ते झाल्यानंतर मारेकऱ्यांनी तिथून पळ काढला। पतीची हत्या घडून आणल्यानंतर सोनमने बेपत्ता होण्याचं जे नाटक रचलं त्यामागे एक मोठा एस्केप प्लॅन होता। तिचा प्लॅन होता थेट नेपाळला पळून जाण्याचा। कोणाच्याही नजरेत येऊ नये यासाठी ती जवळपास 1 आठवडा फक्त रात्रीचा प्रवास करत होती। ती वाराणसीहून गोरखपूरला जाणाऱ्या बसमध्ये होती। गोरखपूर हे नेपाळ सीमेवरचं एक महत्त्वाचं शहर आहे। गोरखपूरहून नेपाळमध्ये प्रवेश करून कायमचं गायब होण्याचा तिचा आणि तिच्या प्रियकराचा प्लॅन होता। पण हा प्लॅन पूर्ण होण्याआधीच पोलिसांनी तिला आणि तिच्या साथीदारांना अटक केली। एका ऑफिसमध्ये सुरू झालेली प्रेमकथा जी एका निर्गुण हत्येच्या कटावर जाऊन संपली। सोनम आणि राजा कुशवाह यांच्या अटकेने आणि त्यांनी रचलेल्या या धक्कादायक कटाच्या खुलाशाने शिलाँग हनीमून मर्डर मिस्ट्रीचं कोडं आता सुटलं आहे। आता हे स्पष्ट झालं आहे की ही कोणत्या अनोळखी हल्लेखोरांनी केलेली हत्या नव्हती, तर हा एक पत्नीनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीविरुद्ध रचलेला विश्वासघातकी खुनी कट होता। या प्रकरणात आता पोलीस अधिक तपास करत आहेत आणि या हत्येमागचे इतर तपशीलही लवकरच बाहेर येतील। पण शिलाँगच्या त्या सुंदर दऱ्याखोऱ्यात घडलेली ही घटना प्रेम, विश्वासघात आणि मानवी क्रूरतेची एक अशी भयावह कहाणी आहे जी ऐकल्यावर कोणाच्याही नात्यांवरचा विश्वास उडून जाईल। या घटनेचे इतर अपडेट्स आम्ही आपल्यापर्यंत नक्की पोहोचवत राहू। तोपर्यंत इतर महत्त्वाच्या अपडेट्ससाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।